त्यांनी त्यांच्या भगिनीविषयी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आपण जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याविषयी तो बघून मला खूप आनंद झाला. कारण आज गाण्याचा कार्यक्रम पुन्हा डॉक्टरांनी जी काही माहिती दिली तिच्याविषयी, मॅडमनी जी काय वातावरण निर्मिती केली, हे सर्व बघून मला खूप आनंद झाला. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रत्येकाचे जर सुरुवातीच्या काळामध्ये खूप खडतर प्रवास असतो, पण तो तिचाही झालेला आहे. कारण 40 वर्षापूर्वीचा जो काळ होता, आता आपण जो काही काळ बघत आहोत हा खूप इझी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल होऊ शकतात त्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व वातावरण बदलल्यामुळे. पण 40 वर्षाचा काळ जो आहे पूर्वीचा, तो जर का तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की तेव्हा एक एक गोष्ट मिळण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागत होता. तर तसं तो सर्वांच्या आयुष्यात झालेला आहे आणि तो तिच्याही आयुष्यात झालेला आहे. आता आम्ही तर लहान होतो, मी तर शिक्षण घेत होतो तेव्हा ती नोकरी करत होती. मुंबई, पुणे, डहाणू सगळीकडे तिचं फिरती, शाळा, कॉलेज, फॅमिली बघायची. घरामध्ये आज जो काही आधार होता आमचा तो तिचाच होता. फक्त तिच्यामुळंच आमचं घर चालत होतं असं म्हणायला हरकत नाही. बाकी तर तशी तुम्ही आता खूप सुंदर ओळख करून दिली तिची. पण एक दोन गोष्टी महत्त्वाच्या अशा की आमच्या आई वडील अशा कार्यक्रमाला बघायला हवे होते, म्हणजे मला खूप आनंद झाला असता आज. तर काही हरकत नाही, ज्या काही गोष्टी होतात त्या होत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की मी आत्ता परवा हॉस्पिटलमध्ये येत होतो. हॉस्पिटलचा जो आहे तुमचा, तो आमचाही फॅमिलीशी इतका जवळचा संबंध तयार झालेला आहे की मी गेटमधून परवा एंट्री केली. माझे वडील इथे ॲडमिट होते, जो 15 दिवसापेक्षा जास्ती दिवस. आज तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य केलं, डॉक्टरांनी, स्टाफनी, सर्वांनी. तुमच्या सहकार्यामुळेच आज सगळ्या गोष्टी होतात आहेत. ती सुद्धा आज जे काही बनली ते तुमच्या बरोबर राहून बनली. तुमचे जे काही हॉस्पिटलचे मॅनेजमेंटचे जे काही संस्कार आहेत, आज एवढे 36 वर्ष झाले आणि ते राहणार आहेत, ते सुद्धा ती पुढे कंटिन्यू करणार आहे. तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर त्यानंतर मी परवा सांगता राहिलो की परवा गेटमधून मी एंट्री करत होतो तेव्हा मला असं वाटलं की माझे वडील ॲडमिट आहेत आतमध्ये, मी दादांना भेटायला चाललो. का कोण झालं असा भास झाला. म्हणजे हॉस्पिटलचं माझं नातं खूप वेगळं तयार झालेलं आहे आमच्या सर्वांचं. ठीक आहे, मी एवढं बोलून थांबतो. बोलायला तर बरंच काही आहे, माझी मोठी बहीण आहे तिच्याविषयी. पण मला पुढच्या भावी आयुष्यासाठी मी तिला शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाल तिने स्वतंत्र खाणं पिणं फिरणं तब्येत व्यवस्थित ठेवून करावी अशी मी तिला शुभेच्छा देतो. माधव सर, थँक्यू. तुम्ही आपल्या भगिनीविषयी जी कृतज्ञता व्यक्त केली, खरोखरच एक सुंदर व्यक्तिमत्व याची आम्हाला सुद्धा आमच्या करिअरमध्ये जाणीव झालेली आहे. यानंतर मी आपल्या हॉस्पिटलचे RMO सर डॉक्टर रणजित भोसले यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. बऱ्याच आमच्या बघतो त्या आनंदात आहेत आणि तयार झालेले आहेत. तर दुसरी गोष्ट एक विश्वास होता की बऱ्याचदा असं मला वाटायचं की या मैत्रिणीचं जर एक्सचेंज झालं तर मला फार छान राहिलं असतं. म्हणजे यांच्याकडे जर स्टाफ नर्सेस असत्या आणि त्यांच्याकडे जर इतर स्टाफ असतात तर आपण छान झालं असतं. कारण कसं होतं की ह्या कशा एक गाव दोन तुकडे, इकडे बिचारा नाही गो आणि या सगळ्या सिस्टम त्यांना खूप छळतात. त्यांना मी खूप म्हणजे सल्ला द्यायचा प्रयत्न करतो, पण अशी नेहमी अशी एक म्हणजे दोनचे भेटून गेल्यानंतर असं एक वाटत राहायचं की यांच्याकडे नर्सिंग स्टाफ असते आपण माझं काम खूपच सोपं झालं. पण इव्हन नाही, सिनियरिटीप्रमाणे आपण जातो आणि सिनियरिटीप्रमाणे आपल्याला ड्युटी द्यायला लागतात, रिस्पॉन्सिबिलिटी द्यायला लागतात आणि त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप छान तऱ्हेने सांभाळलेली आहे. याआधी सुद्धा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये होत्या, तिथे पण काही गुडगोड नव्हती. त्यामुळे माधुरी आली आहे बघा आज असेल. I wish her all the best for her retired life. थँक्यू डॉक्टर भोसले. अतिशय मोजक्या शब्दामध्ये तुम्ही मित्र यांचं वर्णन केलं. मला सुद्धा
आपल्या मेट्रोबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये जी काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये त्यांना पण आम्ही खोलवर जाणून घेतलं. खरं तर आता जी ऑपरेशन थिएटरची जी घरी बसवलेली आहेत ना त्यांनी बसवलेली असं मला नक्कीच वाटतं. अतिशय सुंदर प्रकारे नियोजन आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करायचं म्हणजे त्यांचं जे हँडरायटिंग आहे अगदी बरोबर आहे. मेट्रन दोघांचं पण त्याला खरोखरच सहकार्य आहे नो डाऊट, पण त्यांचा पण वारसा त्यांनी अतिशय सुंदररीतीने पुढे चालवलेला आहे. तर त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व हे मला ज्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यानंतर अजून जास्त कळून आलं. अतिशय उत्तम हँडरायटिंग आणि त्या हँडरायटिंगचा वापर करून त्यांनी मेंटेन केलेले जे रजिस्टर आणि त्याच्यावरचे जे टायटल आहे ते बघण्यासारखे अजूनही आहे आणि मला वाटतं तो आदर्श सगळ्यांनी घ्यावा. नियोजन करताना त्यांचं सकाळपासूनच ऑनररी डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करणं, सिस्टरांची अरेंजमेंट करणं, मेट्रन यांना कॉन्टॅक्ट करून ऑपरेशन थिएटरमध्ये पुरेसा स्टाफ मागून घेणं हे त्यांच्या बॅकस्टेजला हे नेहमी उत्तम प्रकारे चाललेलं असायचं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत ही ओटी यशस्वी होत गेलेली आहे. ते खरोखरच त्यांचं नियोजन त्याला कारणीभूत आहे आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांचा जो वसा आहे तो येणाऱ्या सर्व स्टाफला देऊन उत्तम प्रकारे अजूनही ते गायडन्स करतात आणि त्यांचा आदर्श घेऊन हे कामकाज पुढे चाललेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमानिमित्ताने मला काही त्यांच्या आठवणी मला आठवत आहेत कारण त्यांची आणि कारकीर्द माझी कारकीर्द हे एकत्रितच सुरुवात झालेली आहे. तर त्यांचा स्वयंवराचा एक कार्यक्रम जो माझ्या नजरेच्या टप्प्यात अजूनही आहे. तर शोध मोहीम चालू असताना योग्य आणि तगडा उमेदवार मिळवण्याचं त्यांचं जे चाललं होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बाजी मारलेली आहे आणि अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व त्यांनी मिळवलेलं आहे. अरविंद खेडकर आणि मेट्रन अतिशय सुंदर कॉम्बिनेशन या वैवाहिक जीवनावर त्यांचं झालेलं आहे. त्यांचे पती अरविंद खेडकर हे मुंबई ट्रस्टमध्ये कामाला होते. 18 वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी VRS घेऊन आपल्या पत्नीला साथ देण्याचं त्यांनी नियोजन सुरू केलं आणि त्यांच्या संसाराच्या वेलीवर 2 खूप सुंदर फुलं उमललेली आहेत. त्यांची कन्या स्वामिनी MS टेक्निकल मॅनेजमेंट आकिन युनिव्हर्सिटी जर्मनीमध्ये सध्या ती कार्यरत आहेत. धाकटा मुलगा त्यांचा यश मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी ही केलेलं आहे आणि FUD तळेगावमध्ये सध्या अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. उत्तम प्रकारे संसार सुरू असलेला पाहून मनोमन खरोखर खूप आनंद वाटतो. तर त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना खरोखरच मी उत्तम शुभेच्छा देतो आणि मी मेट्रन यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं.